मनसेने कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला पाठिंबा दिला आणि दुसऱ्या दिवशी महानगरपालिका महापौर आरक्षण सोडत झाली। आता याचा काय संबंध म्हणत असाल तर नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अभिनंदन परवडेकर आणि कॅमेरावर आहेत सुमित घोरपडे। तर त्याचे झाले असे की विकासासाठी मनसेने कल्याण मार्ग निवडताना जरा घाईच केली, कारण कल्याण डोंबिवलीत महापौरपद एसटी प्रवर्गासाठी राखीव झाले आणि मनसेने राज्यातील पहिला महापौर होण्याची संधी गमावली। विकास कामांसाठी मनसेने हा पाठिंबा दिला आहे असे मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितले आहे। जनतेच्या हिताचा जो योग्य निर्णय वाटला तो स्थानिक पातळीवर घेतला गेला असे मनसेचे संदीप देशपांडे यांनीही स्पष्ट केले। राजकारणात कधी काहीही होऊ शकते, कोण कुणाचा कायम शत्रू नसतो असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले। हे सर्व जरी खरे असले तरी एक गोष्ट मात्र नक्की की हाच विचार करताना जरा धीर धरला असता तर कल्याण डोंबिवलीत आज चित्र वेगळे दिसले असते। कारण कल्याण डोंबिवलीत भाजपकडे एसटी प्रवर्गातील एक सुद्धा नगरसेवक नसताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे मात्र एसटी प्रवर्गातील 2 उमेदवार निवडून आले आहेत आणि त्याच कल्याण डोंबिवलीत मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यातील 1 नगरसेवक एसटी प्रवर्गाचे आहेत। म्हणजे हाच विकासासाठीचा पाठिंबा मनसेने भारतीय जनता पक्षाला दिला असता तर भाजपच्या पाठिंब्यावर महापौरपद पदरी पाडून घेण्याची नामी संधी मनसेला मिळाली असती। पण अतिघाई आणि संकटात नाही असा प्रकार मनसेच्या बाबतीत दिसून आला। कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे 53 तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत। राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या एकत्रित फोटोमुळे ठाकरे बंधूंचे राजकारण देखील हादरलेले दिसले। राजकारण हा संयमाचा खेळ आहे असे म्हटले जाते, त्याचीच आठवण या निमित्ताने झाली। इतिहासातील घटना पाहिली तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी विधानसभेला माहीर मतदारसंघातून निवडणूक लढवली। त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने सदा सरवणकर यांना उभे केले आणि उबाटाकडून महेश सावंत समोर आले होते। यात बाजी मारली ती उबाटाने आणि अमित ठाकरे यांची विधानसभा जिंकण्याची स्वप्ने धुळीस मिळाली। या गोष्टीतून शिकून जरी मनसेने कल्याण डोंबिवलीत भाजपला पाठिंबा दिला असता तर अमित ठाकरे यांच्या पराभवाची परतफेड पण करता आली असती आणि राज्यात महापौरपद घेऊन विकासाचे इंजिन मनसेला पुढे नेता आले असते। आता मनसेची अशी पंचायत होऊन बसली आहे की इकडे यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत तर दुसरीकडे मनसेच्या बदलत्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आणि तिसरीकडे राज ठाकरे यांनी काही अंशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दुखावलेले आहे। कारण राजकीय टीकाटिप्पणी असली तरी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत संबंध चांगलेच आहेत। त्याचा किमान फायदा कल्याण डोंबिवलीत महापौरपदी मनसेला झाला असता। आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज ठाकरेंनी एक पोस्ट पण केली आहे। त्यात ते म्हणतात की राजकारणात थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती व्यक्तिगत फायद्यासाठी स्वार्थासाठी नसेल। यात ते असेही म्हणाले आहेत की बाळासाहेब ठाकरेंना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचा समाधान मात्र त्यांना मिळाले। आणि राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे किमान स्वार्थासाठी नाही तर आपल्या सामान्य मनसे कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना चालून आले होते। फक्त थोडी वाट पाहून योग्य साथीदार निवडला असता तर चित्र वेगळे असते। कारण ठाकरे बंधूंच्या युतीत सर्वात जास्त फायदा उद्धव ठाकरेंच्या उभाटाला झालेला पाहायला मिळाला तर सर्वात जास्त नुकसान राज ठाकरेंच्या मनसेचं झालेलं दिसले। आजच्या पत्रकार परिषदेत भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी तसे बोलून पण दाखवले। तसेच ऐन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संतोष धुरींसारखे मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या मनसेला जय महाराष्ट्र करून बाहेर पडले। कारण लवचिकता आणायची तरी कुणाच्या बाबत हे गणित अजून मनसेला सापडलेले दिसत नाही। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।